व्ह्यूअर्स अंजली व्लॉग. सर्वांना नमस्कार. कसे आहेत तुम्ही? मी तर खूप छान आहे. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आज मी जात आहे ताईच्या गावाला. लड्डू कुठे जात आहे? मोठी आईच्या गावाला. मग कुठे जात आहे? मोठी आईच्या गावाला. पोरं थकून आहे. गावाले हे यांची भाषा आहे. तर आम्ही तेलुगू असल्यामुळे यांना काही तेवढं स्पष्टपणे काही बोलता नाही येत. त्यामुळे त्यांनी गावाले मध्ये नाला पडलं बघा. तर यांनी ड्रायव्हिंग करत आहे. जवळपास पोहोचल्यासारखं का हो? जवळपास पोहोचल्यासारखंच. आम्ही खूप वेळचे आम्ही प्रवास चालूच आहे. तर बाबाचं गाव आहे इथे ताईच्या गावाला लागूनच राहते, विरोर म्हणून. पण बाबा नाही आहे तर आम्ही जात नाही बाबाच्या गावाला. लहानपणी बाबासोबत याच रूटला यायचे आम्ही बाबासोबत, बाबाच्या गावाला दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये वगैरे. आणि आता आम्ही ताईच्या गावाला जात आहे याच रूटने. तर आठवण येते कधी कधी की या रस्त्याने आम्ही बाबासोबत जायचं बाबाच्या गावाला. खूप मजा यायची. लहानपणीचे दिवस खूप छान राहतात. आता मोठे झाल्यानंतर तेवढं काहीच नाही राहत. म्हणूनच जे मोमेंट राहते ते मोमेंटच एन्जॉय करायचं. सर्व दिवस गेलेले परत येत नाही. म्हणून मी माझ्या मुलांना तर सर्व याला फिरवते इकडे तिकडे. त्याला जिकडे वाटलं तिकडे आठवणी एक आठवणच राहून जाते. तर तुम्ही माझ्या चॅनल मध्ये नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आम्ही जात आहे आणि खूपच खड्डे आहे या रस्त्याला. आणि खूपच म्हटलं तर गाडी पूर्ण शेक होत आहे. म्हणून मोबाईल पूर्ण हालत आहे. तर चला, मी तुम्हाला माझ्या ताईचं गाव दाखवते कसं आहे काय. हा लड्डूला सीट असूनही मागे बसत नाही. त्याचं नेहमीच राहते असंच. म्हटलं तर उभ्या उभ्याने पाहत राहते. आता ड्रायव्हिंग करत आहे. इकडे एक छान वाटते म्हटलं तर की आपलं मस्त झाड, शेती, वावर, जे काही म्हणता तुम्ही ते. मस्त शेती लागूनच आहे रोडच्या कडेने. मस्त छान वाटते बघायला. इकडे तिकडे निसर्गरम्य वातावरण, हिरवे झाडे. मस्त वाटते इकडे यायला.
आता या JCB जात आहेत ना पुढे, याच्यामुळे आम्हाला खूप हळूहळू जावं लागत आहे, कारण पूर्ण प्लेसच नाही इकडून तिकडून. आता ते कुठेपर्यंत तो जाणार तिथेपर्यंत आम्ही पण असंच हळूहळू जावं लागणार आम्हाला. JCB मध्ये पेट्रोल खतम झाला. ते कुठेतरी नेत आहे, त्यांचं शिफ्ट वगैरे राहत नाही. तिथे बघा ते एवढं कसं दिसत आहे, कशाचं मंदिर आहे इतकं माहित नाही. कुठे जात आहे? विरूर. बडे मम्मीच्या गावाला, मोठी आईच्या गावाला. मोठ्या आईच्या गावाला जात आहे. तर ताईचं गाव विरूर आहे, पण विरूरला जायच्या अगोदरच म्हटलं तर विरूर आणि विरूरच्या पासून 3 किलोमीटर लांब खांबाळा म्हणून गाव आहे ताईचं. तर आम्ही जात आहे आता. जवळपास पोचलो का आपण? जवळपास आता 15 मिनिटात आम्ही ताईच्या घरी पोहोचून जातो. पण तिथे गेल्यानंतर मी सांगणारच आहे मी कशासाठी आली, का बरं आले म्हणून. बहुत कापूस आहे इथं. इथे खूप कापूस आहे, बघू शकता. मस्त वाटत, पांढरं पांढरं शुभ्र कापूस दिसत आहे. आणि या साईडला गहू पण बघा. म्हटलं तर आता कापसाचा सीझन असल्यामुळे जिकडे पहा तिकडे कापूसच दिसत आहे. लड्डू काय झाला? त्याला आता कंटाळा येत आहे, त्यामुळे तो काही बोलत नाही आहे, शांतपणे पाहत आहे. तर चला तुम्ही पण माझ्या ताईच्या गावाला, तुम्हाला पण ताईच्या गावाची भेट देते बघ. हे बघा पॉवर हाऊस आहे विरूर. बघा इथे दाखवत आहे मी. मस्त आता कंपाऊंड वगैरे पहिले एवढं कलरिंग वगैरे करून नव्हतं, मस्त कलर वगैरे करून छान दिसत आहे. बघा ताईचं गाव आलेलंच आहे, बघू शकता तुम्ही. रेल्वे स्टेशन, हे विरूरचं स्टेशन आहे. इंजिन जात. हा चर्च आहे ख्रिश्चन लोकांचा. तर तुम्हाला मी बंबू हाऊस दाखवणार आहे. बघा हा बंबू हाऊस आहे. या बंबू हाऊस मध्ये सर्व सवलती आहेत बरं. बाथरूम सर्वच आहेत, पाण्याची सोय सर्वच. आणि बघू शकता इथं नाला, ताईच्या गावाला जाताना नाला पडलं. मस्त म्हशी वगैरे पाण्यात आहे. हे आमच्या ताईचं छोटंसं गाव.